श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा भाग आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. विश्वासघात. जे नेहमी विश्वासघातकी आहेत त्यावर कधीच विश्वास ठेवणं चांगलं नाहीये. आपल्याला सुद्धा मित्र असतात, परंतु काही मित्र आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतात. आपण ज्याच्यावर पूर्णपणे विश्वास टाकलेला आहे तोच विश्वासघात करून बघा प्रत्यक्षपणे निघून जातो. जंगलात एक हरणीचं पाडस चरत होतं. अचानक तेथे एक चित्ता आला. आता हरणीचं पाडस जीव वाचवण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यामध्ये घुसला, कारण त्याला माहित होतं की समोरून चित्ता येत आहे. परंतु त्याला पकडण्यासाठी तो चित्ताही त्या जाळीमध्ये घुसला. बिचारं पाडस छोटं होतं. ते सहजच जाळीतून पळून गेलं, मात्र चित्ता अडकून बसला. त्याच वेळेला एक शेतकरी तेथून जात होता. चित्त्याने शेतकऱ्याला त्या जाळीतून काढण्याची विनंती केली, परंतु शेतकरी म्हणाला, अरे तू तर जंगली प्राणी आहेस, तुझा काय भरवसा? तुला सोडल्यावर तू प्रथमतः मलाच खाऊन टाकशील. चित्त्याने तसं करणार नाही असं शेतकऱ्याला आवाज आणि आश्वासन दिलं, परंतु शेतकऱ्याने त्याला मुक्त केले. तेव्हा चित्त्याने आपला मूळ स्वभाव प्रत्यक्षपणे दाखवला आणि शेतकऱ्याला खाण्याची बघा प्रत्यक्षपणे तयारी सुरू केली. शेतकरी म्हणाला, अरे बाबा, मी तुला त्या जाळ्यातून मुक्त केलं, हाच का सहकार्याचा मोबदला? चित्त्यानं भुकेचं कारण सांगितलं. तेवढ्यात तेथे एक लांडगा आला. दोघांची चर्चा ऐकून तो शेतकऱ्याला म्हणाला, हा एवढा मोठा चित्ता आणि तो सुद्धा वाऱ्याच्या वेगाने पळणारा, आणि हा एवढ्याशा जाळीत कसा अडकून पडेल? तू काहीतरी खोटं बोलतोयस. तू एवढ्या मोठ्या चित्त्याला वाचवलं हे खोटं आहे. हा संकटात फसू शकत नाही. तो जाळीत कसा काय अडकला हे मला दाखव, मग तू खरा की खोटा हे पाहू. हे ऐकून चित्ताही प्रत्यक्षपणे घमंडीत गेला. तो परत जाळीत गेला व पुन्हा जाळीत अडकला. त्या क्षणाला लांडगा शेतकऱ्याला म्हणाला, अरे मित्रा, आता तरी पळ, नाहीतर हा पुन्हा तुला फसवेल. विचार करा कसा भाग दिलेला. म्हणजे कोण कोणाची सुटका करतो आणि कोण कोणाच्या जाळ्यामध्ये अडकून पडत असतो. जर तिथे लांडगा आला नसता तर बिचारे शेतकऱ्याचं काय हाल झाले असते या आपल्याला माहीतच असतं. परंतु गोड बोलून काटा काढणारे सुद्धा लोक आहेत. कारण
ज्याप्रमाणे हरणीचा पाडस दिसल्यावर चित्त्याला मात्र त्या जाळ्यातून बाहेर पडता आलं नाही, कारण हरणीचा पाडस लहान होतं म्हणून तो निघून गेला, जाळी पार करून गेला. परंतु चित्ता अडकूनच बसला ना. चित्त्याने त्या शेतकऱ्याला विनंती केली त्या जाळीतून काढण्याची. त्याने सुद्धा मोकळं केलं, परंतु त्याने सुद्धा बघा प्रत्यक्षपणे कोणावर भरोसा टाकला? त्या शेतकऱ्याला माहीतच होतं की तुला सोडल्यावर तू प्रथमतः मलाच खाऊन टाकशील. तरी सुद्धा प्रत्यक्षपणे माहीत असून सुद्धा त्याने त्या चित्त्याला मुक्त केलं. परंतु मूळ स्वभाव जो असतो ना, तो त्याने दाखवण्याचा प्रयत्न केला. मग शेतकरी शेवटी म्हणाला की मी तुला एवढ्या जाळीतून तुला मोकळं केलं, तुझी सुटका केलीस, आणि तरी सुद्धा तू माझ्या जीवावर पूर्णपणे बेतून गेलास. याच वेळेला तो जर लांडगा आला नसता, बघा मग लांडग्याने शेवटी युक्ती काय केली? आता चित्त्याला पूर्णपणे अडकवायचं आहे आणि शेतकऱ्याची इथून सुटका करायची, कारण लांडगा प्रत्यक्षपणे पाहत होता. परंतु विचार काय केला की चित्त्याला पूर्णपणे अडकवून टाकायचं. शेवटी लांडग्याने बघा चित्त्याला अडकवण्याचा प्रयत्न कसा केला की त्या जाळीमध्ये पुन्हा तू कसा अडकशील याचा विचार त्यांनी केला. आणि त्याच वेळेला पुन्हा तो त्या जाळीत जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याच जाळीमध्ये अडकून बसला. म्हणजे संकट कोणावर ओढवलं होतं, प्रसंग कोणावर आला होता, परंतु सोडवणारा कोण आहे? आणि ज्या वेळेला तो जाळीत अडकला त्याच क्षणाला तो लांडगा शेतकऱ्याला म्हणाला, अरे बाबा आता तरी इथून निघून जा, नाहीतर तो तुला पुन्हा या बघा प्रत्यक्षपणे जी मूळ गोष्ट आहे त्यामध्ये तुला फसवेल. यामध्ये तू फसवू नकोस, कारण विश्वास कोणावर ठेवायचा? जे नेहमी विश्वासघातक राहिले त्यावर कधीच विश्वास ठेवणं चांगले नाहीये. आपण सगळ्यांवर विश्वास ठेवायचा, परंतु विश्वास घात करणारी लोक सुद्धा या जगामध्ये आहेत. म्हणून समर्थ म्हणाले, विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी. आपण सुद्धा आपल्या मित्रांवर, आपल्या नातेवाईकांवर, आपल्या घरच्यांवर विश्वास ठेवत असतो, परंतु कुठलीही गोष्ट कानाने संपूर्णपणे ऐकायची, डोळ्याने प्रत्यक्षपणे बघायची आणि मग तोंडाने प्रत्यक्षपणे बोलायचं. कारण ऐकल्याविना कळले, शिकल्याविना शहाणपणाले, ऐसे देखील न ऐकले भू म्हणतात. आपण लोकांचं संपूर्णपणे ऐकलं, कोणावर विश्वास ठेवला हे जाणून घेतलं पाहिजे. आणि त्याच प्रकारे आपण आतापर्यंत विश्वास टाकत गेलो आणि त्याच प्रकारे आपला विश्वासघात होत गेला. मग विश्वासघात ज्या वेळेला होतो त्यावेळेला आपलं मन सुद्धा बघा प्रत्यक्षपणे साथ देत नाही, बुद्धी सुद्धा साथ देत नाही. मग अशा लोकांवर विश्वास ठेवा की प्रत्यक्षपणे आपला विश्वासघात होणार नाही ना.
म्हणून समर्थाने उत्तम असा भाग दिला, जे लोक नेहमी विश्वासघातक राहिलेत त्यावर कधीच विश्वास ठेवणं चांगलं नाही. जय जय रघुवीर समर्थ.